एपिसोड. मला माहितीये की मागच्या सोमवारी मी दांडी मारली होती आणि म्हणूनच आजचा दिवस खूप 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 महत्वाचा आहे. कारण आपण आज ह्याच्याबद्दलच बोलणार आहोत, टू गेट अप अँड टू डू इट. कारण देर इज नो अदर वे. यू हॅव टू ओनली डू इट. तर कारण नाही देते, पण ऍक्च्युअल कारण हे होतं ज्यामुळे मागचा एपिसोड आलेला नाहीये. अशी गंमत झाली की मी तुम्हाला माहितीच आहे की मी फिरून आले, एक वेकेशन करून आले, खूप जोमाने यावर्षी आपण काहीतरी नवीन करू असं म्हणून सुरुवात केली. पण मी आल्या आल्या मी लगेच आमच्या आश्रमात गेले, जिथे तुम्हाला बऱ्याच लोकांना माहिती असेल मी शांतीक्षेत्र प्रेमगिरी आश्रम मध्ये बरेचदा जात असते, सेवा करायला जात असते. तिथे मी 5 दिवस नॉनस्टॉप सेवा केली. मला खूप मजा आली. पण आपण सेवा करताना आपण खूप दमतो आणि दमून मी जेव्हा रात्री 2 वाजता रविवारी घरी आले, त्यानंतर मला अजिबात अशी ताकद नव्हती किंवा अशी हिंमत नव्हती की मी आत्ता बसून एक एपिसोड रेकॉर्ड करावा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 8 वाजता तो अपलोड करावा. म्हणून माझं चुकलंय, मी तो एपिसोड टाकला नाही आणि आळस केला. आणि मग पूर्ण आठवडा मी आळस केला की नाही नाही, आपण पुढच्या सोमवारी नक्की अपलोड करू एक नवीन व्हिडिओ आणि आपण नक्की दर सोमवारी त्याच्या पुढे आपण बॅक करून ठेवू. आणि मग मित्रांशी बोलणी झाली, मैत्रिणींची बोलणी झाली, मोटिवेशन मिळालं की नाही 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 तुला करायला हवं. लोकांनी पाहिलं नाही पाहिलं तरी, इवन इफ एखादी व्यक्ती जर माझा हा एपिसोड बघून तिच्यावर काही पॉझिटिव्ह इम्पॅक्ट होत असेल तर हा एपिसोड खूप महत्वाचा आहे असं सगळ्यांनी मला समजावून सांगितलं आणि मला ते पटलं. आणि मग मी म्हटलं की ओके, मी आता करणार. असं करत 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 मी खूप कॉन्टेम्प्लेट केलं, मी खूप प्रोक्रॅस्टिनेट केलं आणि अख्खा आठवडा संपला. आणि आत्ता व्हेरी व्हेरी फ्रँकली आत्ता वाजलेत रात्रीचे 2-2:30, जे मागच्या रविवारी वाजले होते. आणि मला असं वाटलं की नाही, आज आपण हे करायला हवं. कारण ही कमिटमेंट माझी स्वतःशी आहे. ही कमिटमेंट माझी त्या प्रत्येक व्यक्तीशी आहे जे माझा हा एपिसोड बघतायत किंवा अ, किंवा नाही बघत आहेत, किंवा कोणतरी असेल या जगात जो वाट बघत असेल की अरे या सोमवारी तृप्तीने भापोचा एपिसोड नाही टाकला, पुढच्या सोमवारी टाकणार आहे का. तर हे माझं कमिटमेंट त्या लोकांसाठी आहे, किंवा जी लोक पुढे जाऊन आपला हा एपिसोड बघतील त्या लोकांसाठी आहे, आणि सगळ्यात जास्त स्वतःसाठी आहे. हे आपल्या सगळ्यांसोबत होतं. म्हणून आजचा एपिसोड की जस्ट डू इट. कारण काय आहे ना की आयुष्यात अशा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपण करतो किंवा करत नाही, किंवा कंटाळा करतो हे करायचा आणि आपल्याला असं वाटतं की हे मी नाही केलं तर कोणाला फरक पडणार आहे. फ्रँकली कोणालाच फरक पडत नसतो. तुम्ही काय करता किंवा काय नाही करत याचा तो तुम्हालाच पडत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे की माझा एक खूप सिंपल फंडा आहे आयुष्यातला, की आपण आयुष्यात असं काहीही करू नये जेणेकरून आपण जेव्हा शेवटच्या दिवशी आपल्या या आयुष्याच्या या लाईफच्या आपण जेव्हा लास्ट मोमेंटला पोहोचू, तेव्हा असं होईल की अरे ते करायचं राहिलं, किंवा असं नको करायला हवं होतं, किंवा हिला फोन करायला हवा होता, किंवा या व्यक्तीबरोबर भांडण सॉर्ट आउट करायला हवं होतं. अशा बऱ्याचशा गोष्टी राहून जातात. आणि टाइम इज सच दॅट यू नेव्हर नो कोणाचा कधी इट्स लाईक अ फिल्म, की कोणाचा रोल किती कापला जाईल, कोणाची एक्झिट कधी होईल माहित नसतं. त्यामुळे आत्ता जे जमतंय ते करावं असा विचार करून मी म्हटलं की ओके, आजचा दिवस म्हणजे सोमवार हा खूप ऑस्पिशियस दिवस आहे. आपल्या देशभरात दिवाळी साजरी होतीये, कारण प्रभू रामचंद्र त्यांचं घर अयोध्यामध्ये त्यांचं मंदिर आज इनॉग्रेट होतंय. त्यामुळे आपल्या सगळ्यांना त्याची शुभेच्छा. आणि मोर दॅन जस्ट द रिलिजन, मला असं वाटतं की ही एक भावना खूप छान आहे. की मला असं वाटतं की रामजींनी जे काही केलं, जे काही आपण वाचलंय, रामायणात वाचलंय किंवा ऐकलंय किंवा टीव्हीवर पाहिलंय, ती व्यक्ती अशीच होती जी सत्याच्या बाजूने उभी राहिली. ती व्यक्ती अशी होती जी कधी ही नेव्हर गिव्ह अप. ही ऑलवेज स्टूड बाय ट्रुथ. रिलेंटलेसली एखादं काम करत राहणं, चांगलं काम करत राहणं, किंवा त्यांच्या अख्ख्या फॅमिलीमध्ये जेव्हा ते नव्हते तेव्हा त्यांच्या भावानी त्यांचं राज्य चालवलं आणि ते सगळं सत्याच्या मार्गाने चाललं. आणि मला असं वाटतं की सत्य, प्रेम या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. म्हणून मला असं खूप वाटतं की मी तुम्हाला खरं खरं सांगावं की आत्ता रात्री मी हा एपिसोड करायला घेतलेला आहे. आणि खूप फ्रँकली तुमचं प्रेम आणि तुमच्यापर्यंत पोचायची माझी इच्छा, या दोनच गोष्टी आहेत ज्यांनी मला आज इथे रात्री 2 वाजता बसवलंय. आणि हा एपिसोड आपण रेकॉर्ड करतोय, जो उद्या सकाळी 8 वाजता होपफुली एडिट होऊन पोचेल
तुमच्या युट्यूब चॅनलवरती आणि इंस्टाग्रामवरती आणि जिथे कुठे हा पोचायचा असतो तिथे जर माझं टेक्निकल ब्रेन नीट चाललं तर कमिंग बॅक टू द मुद्दा की आपण एखादी गोष्ट का करावी आणि ती कशी करावी आणि केव्हा करावी हे सगळं आपल्या स्वतःवर आपल्या इंडिव्हिज्युअलवर ते अवलंबून असतं. मला कोणीही हे सांगू शकत नाही की तृप्ती तू हे असं करायला हवं किंवा कोणीही माझ्याकडनं ते करून घेऊ शकत नाही जोपर्यंत मी स्वतः हे ठरवते की हे मला करायचंय. दुसरी गोष्ट अशी की खूप इंटरेस्टिंग जसं मी तुम्हाला नेहमी सांगत असते की जॉन ब्रिटन नावाचे जे माझे टीचर होते आहेत इनफॅक्ट त्यांनी मला काही गोष्टी शिकवल्या. त्यांनी मला हे सांगितलं की कुठलीही गोष्ट करायला उशीर झालेला नसतो. आम्ही खूप मजा करायचो. आमच्या क्लासमध्ये पहिला जो अर्धा दिवस असतो तो आम्ही जगलिंग बॉल्स असतात, छोटे बॉल्स असतात सर्कस वाले जे जगलिंगसाठी वापरतात, ज्याच्यात बीन्स असतात. ते फार स्ट्रॉंग नसतात पण तरी ते स्टर्डी असतात. ते आम्ही एकमेकांकडे फेकून कॅच करायचो आणि जेव्हा तो बॉल खाली पडायचा तर आम्हाला जॉन सांगायचा की डोंट बी सॅड. तो खाली पडला ह्याचा अर्थ असा नाही की तू तो पकडला नाहीयेस. तो खाली पडल्यावर तू खाली वाकून तो बॉल उचलणार आहेस आणि तो तू उचलल्यावर तू पकडलायस. त्यामुळे यू हॅव कॉट इट लेटर बट दॅट डज नॉट मीन दॅट यू डिड नॉट कॅच इट. सो दॅट इज आय थिंक तेच आपल्या आयुष्यातलं एक रूल असला पाहिजे की इवन इफ जर मी मागच्या सोमवारी एपिसोड नसेल टाकला तरी मी पुढच्या सोमवारी एपिसोड टाकण्याचा प्रयत्न करतेय. इट इज नेव्हर टू लेट. कारण मला असं वाटतं की उद्याच्या सकाळच्या 8 वाजेपर्यंत जर मी हा एपिसोड तयार करू शकत असेल तर उशीर झालेला नाहीये. जर उद्याच्या 8 वाजल्यानंतर मी हा एपिसोड केला तर ऑफकोर्स उद्याच्या एपिसोडला उशीर झालाय पण तरीही उशीर झालेला नाहीये. तो पुढच्या उद्याच्या दिवसात कधीही अपलोड होऊ शकतो. तो पुढच्या सोमवारपर्यंत कधी अपलोड होऊ शकतो. सो बेसिकली द पॉइंट इज की आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे. जरी उशीर झाला तरी चालेल, आपल्याला आळस आला तरी चालेल. वी हॅव टू बी व्हेरी ट्रुथफुल टू आवर सेल्स. आपण स्वतःसोबत खोटं वागू शकत नाही. आपण स्वतःला उल्लू बनवू शकत नाही. त्यामुळे हाच माझा थॉट आहे आणि अनफॉर्च्युनेटली मी स्वतःशीच बोलतेय. त्यामुळे तुम्ही जर कॉमेंट्समध्ये मला सांगितलं की हो हो आमच्यासोबत सुद्धा असं होतं किंवा तुमची एखादी गोष्ट सांगितली की आमच्यासोबत असं होतं तर आपण त्याच्यावर अजून चर्चा करू शकू कदाचित कॉमेंट्सवर किंवा तुम्हाला जर असं वाटत असेल की तुम्ही माझ्या शोवर यावं आणि माझ्याशी गप्पा माराव्या तर आपण तसंही करू शकतो. मुद्दा हाच आहे की भरपूर टॉपिक्स होते माझ्या डोक्यात बोलण्यासारखे, भरपूर गोष्टी होत्या तुम्हाला सांगण्यासारख्या. मी गोकर्ण आणि मुर्डेश्वरच्या ट्रिपवर काय काय केलं त्या गमती जमती होत्या, त्या ऑफकोर्स पुढच्या एपिसोडमध्ये येतील. पण आज मला हा एपिसोड खूप महत्वाचा वाटतोय की कधीही थांबू नये, कधीही अशा गोष्टी करू नये जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन त्याच्याबद्दल वाईट वाटेल किंवा आपण त्याच्याबद्दल रिपेंट करू, सॉरी असू की ओ नो, एक खंत राहील आपल्या हार्टमध्ये की हे मी करायला हवं होतं किंवा हे मी असं नव्हतं करायला हवं. तर वन स्टेप ॲट अ टाइम, हळूहळू करूया. आय एम जस्ट व्हेरी ग्लॅड की मी हा एपिसोड आत्ता शूट करते आणि तो उद्यापर्यंत तुमच्यापर्यंत म्हणजे आज तुम्हाला तो दिसणार आहे. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की मी जे काही बोलतेय, मी जे काही करतेय, मी जो काही तुमच्या समोर एक माझं मत आणि माझ्या भावना मांडतेय त्या तुमच्यापर्यंत जर पोचत असतील, त्याच्यातनं तुम्हाला काही मिळत असेल तर प्लीज मला खाली कॉमेंट्समध्ये लिहून सांगा. तुम्हाला हा एपिसोड आवडत असेल तर त्याला प्लीज सबस्क्राईब करा, त्याला शेअर करा, लाईक करा, मला फॉलो करा आणि एवढंच माझं म्हणणं आहे. कारण लाईफ इज दिस. मजा अशी आहे की आपल्याला आपण जे काही करतो ते आपण आपल्यासाठीच करत असतो मुद्दा. आणि जर आपल्याला असं वाटत असेल ना की मे बी हे लोकांना आवडणार नाहीये किंवा लोक म्हणते किती मूर्ख ही बाई, ही काही बोलत असते का कॅमेरा समोर बसून, हिच्याकडे या गोष्टी म्हणून ही असं करत असते का, हे सगळं आपल्याला वाटत असतं. अख्खं जग हाच विचार करत असतं की मी जे काय करतोय त्याच्याबद्दल लोकांना काय वाटत असेल. त्यामुळे त्यांच्याकडे इतका वेळच नाहीये हा विचार करायला की तुम्ही काय करताय आणि तुम्ही कशाला करताय. बरं, ज्यांना असं काही वाटत असेल तर कदाचित त्यांच्या दुसरं काही काम नसेल किंवा हा त्यांच्या आयुष्याचा एक पर्पसच असेल की समोरच्या व्यक्तीला पकडायचं आणि त्याच्या आयुष्यात काय काय चुकीचं झालंय हे त्याला सांगायचं. तर थँक्यू सो मच जर तुम्ही ते करत असाल तर. कारण तुमच्यामुळे आम्हाला सुधारण्यासाठी काय काही ऑप्शन्स मिळतात.
आधी आम्हाला कधी राग येत असेल की ह्याला काय कळतं, हा काय उगाच आपलं तोंड उचकटून बोलतो, असं वाटलं तरीही तुम्हालाही खूप खूप प्रेम. कारण तुम्ही जर असं आम्हाला कुचकडासारखं बोलला नाही तर मग आम्ही बरे कसे, आम्ही बरं अजून चांगलं कसं काम करू. आणि जर तुमच्याकडे थोडासा वेळ असेल तर थोडंसं प्रेम द्या आणि स्वतःही काहीतरी बनवा एक कॉन्टेंट. मग तुम्हाला कळेल की हे इतकं सोपं नाहीये जितकं आपल्याला वाटतंय. कमिंग बॅक, मला माहितीये मी आज गोल 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 फिरते कारण फार मुद्द्याचं बोलण्यासारखं फार माझ्याकडे काही नाही आहे. आय एम जस्ट पोरिंग माय हार्ट आउट. ऑफकोर्स आपल्या शोचं नाव आहे भावना पोचल्या, सो भावना मी तुमच्यापर्यंत पोचवतीये. आणि मला खूप असं वाटतंय की मला तुम्हाला मनापासून थँक्यू म्हणायचंय की तुम्ही मला सतत सपोर्ट केलाय. मी कॉन्टेंट टाकलं नाही टाकलं, कसंही टाकलं तरी तुम्ही त्याचं कौतुक करता. तर आपण एकमेकांना धरून पुढे पुढे चालू, एकमेकांच्या भावनांना सांभाळून घेऊ, त्यांना अंडरस्टँड करू आणि एकमेकांच्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचवू. मला असं वाटतं की आपण आत्ता हा एपिसोड इथेच संपवूया. पण मला प्लीज खाली कॉमेंट्स मध्ये लिहून सांगा तुम्हाला काय काय वाटतं. तुम्हाला असं खरंच वाटतं का ओ नो मी चुकलोय, किंवा हे मी करायला पाहिजे होतं, किंवा हे मी कसं करू, असं असेल तर आपण कदाचित चर्चा केली तर त्याची उत्तर आपल्याला सापडू शकतात. जसं मी माझ्या मित्रांसोबत आणि मैत्रिणींसोबत बोलते आणि आय एम व्हेरी लकी टू हॅव देम. सो ते आपल्याला गाईड करतात. आपले निंदक जे असतात ते म्हणतात ना, निंदकाचं घर असावं शेजारी. तशा लोकांमुळे सुद्धा आपण मोठे होत असतो, आपण वाढत असतो, ग्रो करत असतो. त्यामुळे त्यांनाही थँक्यू म्हणूया आपण मनापासून आणि खूप 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 प्रेम देऊया. प्रेमाने सगळं सॉर्ट होतं. त्यामुळे मला असं वाटतं तुमचं प्रेम मला इथपर्यंत घेऊन आलंय आणि माझं प्रेम तुमच्यापर्यंत पोचत राहील आणि माझ्या भावना तुमच्यापर्यंत पोचत राहतील. तर हा एपिसोड इथेच संपूया. आय एम होपफुल की पुढच्या सोमवारी अजून एक एपिसोड मी पोहोचवेन तुमच्यापर्यंत. नाही तर लॉजिकली मी दर 2 आठवड्यांनी एक एपिसोड नक्की नक्की टाकेन. माझा प्रॉमिस आहे तुम्हाला आणि स्वतःला सुद्धा. सो हॅव फन, डू नॉट गिव्ह अप, जस्ट डू इट. तुम्हाला वाटलं चुकीचं आहे, राईट आहे, रॉंग आहे, जसं वाटेल तसं, पण प्लीज 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 एक गोष्ट जर करायची असेल तर ती करा. ती चुकली तरी चालेल आणि मला सांगा. त्यामुळे मी तुम्हाला सपोर्ट करेन, तुम्ही मला सपोर्ट करत राहा आणि भेटूया लवकरच पुढच्या सोमवारी किंवा त्याच्या पुढच्या सोमवारी. तोपर्यंत बाय.